आज मी तुम्हाला BSc नर्सिंग GNMच्या ॲडमिशनबद्दल एक रियालिटी सांगणार आहे. खूप विद्यार्थी कमेंट करतात, सर कॉलेज लिस्ट एवढे एवढे पर्सेंटाईल मार्क्स आहेत, या कॉलेजला नंबर लागेल का, या गावातल्या कॉलेजला नंबर लागेल का, किती फी राहील, काय राहील. त्या सर्व विद्यार्थ्यांना एकच उत्तर देतो, पॅनिक होऊन जाऊ नका, घाबरू नका, प्रत्येकाचं ॲडमिशन होईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या टायमाला आम्ही BSc नर्सिंग, ज्या टायमाला मी नर्सिंग केलं होतं, आम्ही नर्सिंग केलेलं होतं, त्यावेळेस नर्सिंग काय आहे, BSc नर्सिंग काय आहे हे कोणालाच माहिती नव्हतं. आणि सगळ्यात मोठा प्रश्न उद्भवायचा की BSc नर्सिंग मुलांना आपण करता येतं का, या गोष्टी सुद्धा त्या टायमाला माहिती नव्हत्या, त्या काळामध्ये माहिती नव्हत्या. त्या टायमाला आम्ही BSc नर्सिंग केलेलं आहे. ठीक आहे. तर आम्ही कसं केलं असेल, एकदा आमच्या जागेवरती राहून एकदा विचार करून बघा. तुमच्याकडे आजच्या स्थितीला नेट आहे, इंटरनेट आहे, चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन यूट्यूबवरती चॅनल आहेत. त्या टायमाला चॅनल वगैरे असं काहीच नव्हतं, गायडन्स करणारं कोणीच नव्हतं. इतके कॉलेजेस होऊन गेलेले आहेत आता की सगळीकडे तुम्हाला मार्गदर्शन भेटू शकतं, कुठेही गेले तर तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. ठीक आहे. तर फरक काय आहे, तर सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः करायच्या नाही म्हणत, सगळ्याच गोष्टी तुम्ही दुसऱ्यांवरती अवलंबून राहतायत. ठीक आहे. तर दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका, ॲनालाइज करा. वेळ आहे, सुट्ट्या सुरीत असं नका समजू. एक चांगलं कॉलेज शोधा, कॉलेजचा कट ऑफ बघा, गेल्या वर्षाला कुठल्या कॉलेजला किती मार्क्सवरती त्या कॅटेगरीच्या मुलाला ॲडमिशन मिळालं होतं ते बघा, त्या कॉलेजचा रिव्ह्यू बघा गुगलला. त्या कॉलेजच्या मुलांपर्यंत जर पोचता येत असेल सिनियर, तिथल्या त्या कॉलेजला जे काम करतायत किंवा जे तिथे कॉलेजला आहेत किंवा जे स्टुडंट आहेत तिथले किंवा जे पासआउट झालेले त्यांच्यापर्यंत पोचा. ठीक आहे. आणि त्यांच्याकडनं माहिती जाणून घ्या की कॉलेज कसं आहे. अशा पद्धतीनं एक उत्तम कॉलेज मिळतं. ठीक आहे. याला त्याला विचारणार, मला तुम्ही विचारणार, सर हे कॉलेज चांगलं आहे का, मी सांगेल हो ते कॉलेज चांगलं आहे, पण काय गॅरंटी की तुमच्या त्या कॉलेजला ॲडमिशन होईलच. ठीक आहे. तर तुम्हाला त्या कॉलेजसोबत अजून कॉलेज बघून ठेवायचे आहेत जे चांगले आहेत, खूप उत्तम आहेत. ठीक आहे. तर सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि स्वतः लिस्ट शोधा, स्वतः कॉलेजेस बघा, स्वतः. एवढं केल्यानंतर पण जर तुम्हाला काही शंका असली, काही अडचण असली, तर आम्ही बसलेलो आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं उद्दिष्ट एवढाच की तुमचे मार्क्स पर्सेंटाईल याच्यावर तुम्हाला हे कॉलेज मिळेलच का हे कोणीच सांगू शकत नाही, ते फक्त तुम्हीच एकटे शोधू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला करायचे सबस्क्राईब आणि व्हिडिओला करायचं आहे हाईप.